हॅलो, वेलकम टू अनदर लेक्चर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिरीज. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं एंट्रोपी म्हणजेच काय आणि एंट्रोपी रिलेटेड कॉन्सेप्ट आणि त्याच रिलेटेड थोडे फॉर्म्युला सुद्धा आपण बघितले आहेत लास्ट लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या रिलेटेड क्वेश्चन जे जेई एक्झाममध्ये आलेले आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. तर चला चालू करूयात आजचा सेशन. तर क्वेश्चन नंबर 1, चेंज ऑफ एंट्रोपी डिपेंड्स अपॉन. आता मी लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं की एंट्रोपी चेंज कशावर डिपेंड करतो, तो हीट ट्रान्सफरवर डिपेंड करतो, मास ट्रान्सफरवर डिपेंड करतो, बरोबर की नाही. आणि दुसरं म्हणजेच की काय की तो वर्क ट्रान्सफरवर डिपेंड करत नाही. तर चेंज ऑफ एंट्रोपी डिपेंड्स अपॉन. तर आता मेन रिझन काय एंट्रोपी चेंजचं, तर चेंज ऑफ हीट. ओके, चेंज ऑफ हीट काय आहे आपला मेन रिझन आहे. मग इथे हा MSQ असतात तर दोन तुम्ही आन्सर सिलेक्ट केले असते, मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन असतात. पण आता इथे हा सिंगल आहे, MCQ टाईप क्वेश्चन आहे. तर मग इथे आन्सर काय येईल तुमचा, चेंज ऑफ हीट. तर मग इथे आपल्याला आन्सर काय मिळेल, चेंज ऑफ हीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की द रिलेशन डेल एस इज इक्वल टू डेल क्यू अपॉन टी होल्ड्स गुड इन केस ऑफ. तर आपण जसं बघितलेलं आहे की डेल एस इज इक्वल टू क्यू अपॉन टी इज इक्वल टू 0. ओके, हा कशासाठी आपला रिव्हर्सिबल प्रोसेससाठी, बरोबर की नाही. म्हणजेच आपण काय लिहू शकतो की डेल एस इज इक्वल टू इथे डेल क्यू पाहिजे म्हणजे काय चेंज इन हीट आणि हा काय चेंज इन एंट्रोपी इज इक्वल टू डेल क्यू बाय टी असं आपण लिहू शकतो की नाही. इक्वेलिटीची साईन आहे. ही कोणत्या प्रोसेससाठी आहे, फक्त रिव्हर्सिबल प्रोसेससाठी. कोणत्या प्रोसेससाठी, रिव्हर्सिबल. मग याचा आन्सर काय होईल, रिव्हर्सिबल प्रोसेस ओनली. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स गिव्स एंट्रोपी चेंज इन आयसोबॅरिक हीटिंग प्रोसेस फ्रॉम T1 टू T2. आता आयसोबॅरिक म्हणजेच काय, प्रेशर इज कॉन्स्टंट. ओके, मग जर प्रेशर कॉन्स्टंट असला तर आपण काय लिहिलेलं, फॉर आयडियल गॅस आपण लिहिलेलं की चेंज इन एंट्रोपी डेल एस इज इक्वल टू S2 मायनस S1 इन इक्वल टू MCP. CP का, तर तुमचा काय प्रेशर कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस म्हणून CP ln ऑफ T2 अपॉन T1 मायनस MRln P2 अपॉन P1. ओके, आता इथे बघा P2 इज इक्वल टू P1 हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, आयसोबॅरिक प्रोसेस आहे. ओके, आणि P2 अपॉन P1 मग आपल्याला काय भेटेल, 1 भेटेल. आणि लॉग ऑफ ln ऑफ 1 आपल्याला काय मिळतो, 0 मिळतो. मग ही टर्म काय होईल, कॅन्सल होईल. मग आन्सर काय मिळेल तुमचा, S2 मायनस S1 इज इक्वल टू MCP ln T2 अपॉन T1. मग कुठे आहे MCP ln T2 अपॉन T1, हा तुमचा झाला रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस इज 2560 किलोजूल पर kg. व्हॉट इज द चेंज ऑफ एंट्रोपी असोसिएटेड विथ इव्हॅपोरेशन. आता लेटंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजेच काय, लेटंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजेच काय की फेज चेंज होतोय. इथे काय होतोय, फेज चेंज होतोय. मग फेज चेंजसाठी आपण काय फॉर्म्युला लिहिला, काय लिहिला आपण, डेल एस इज इक्वल टू डेल क्यू अपॉन टी, बरोबर की नाही. म्हणजेच काय चेंज इन एंट्रोपी डेल एस इज इक्वल टू डेल क्यू किती आहे, लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन किती दिले आपल्याला, 2560. ओके, किलोजूल पर kg केल्विनमध्ये. टेम्परेचर कसा असला पाहिजे आपला, केल्विनमध्ये. हा किती आहे, कशात दिला आहे आपल्याला, सेल्सिअसमध्ये. मग काय मी त्याला कन्वर्ट करतो, 373 केल्विन. ओके, मग हा कशात आहे तुमचा, किलोजूल पर kg मध्ये, हा तुमचा आहे केल्विनमध्ये. मग तुमचा फायनल आन्सर काय मिळेल, कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळेल 86.86 किलोजूल पर kg केल्विन. ओके, हा झाला तुमचा रिक्वायर्ड आन्सर. तर बघा असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, एकदम बेसिक. फक्त तुम्हाला की पॉईंट लक्षात घ्यायचं आहे की लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन दिले म्हणजेच काय, फेज चेंज प्रोसेस आहे. अजून जर इथे इव्हॅपोरेशन दिलंय, इथे जर वेपरायझेशन असलं तरी सेम फेज चेंज प्रोसेसच असते. वेपरायझेशन असतं तरी सेम फॉर्म्युला वापराल तुम्ही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आयसेंट्रोपिक फ्लो इज. आता मी तुम्हाला जसं सांगितलं आयसेंट्रोपिक फ्लो काय असतो आपला, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक फ्लो असतो. ओके, हा काय बघा डायरेक्ट थिअरीवर क्वेश्चन्स आहेत. तर मग जास्त काही प्रूफ वगैरे शोधत बसू नका, जेई लेवलला अजिबात विचारणार नाही प्रूफ वगैरे. फक्त थिअरी को पॉईंट्स नोट डाऊन करा आणि तेवढेच लक्षात ठेवा.
Isentropic flow is what? Reversible adiabatic flow. In all reversible processes, entropy of system काय होते? इन ऑल रिव्हर्सिबल प्रोसेससाठी आपण काय लिहिलं? डेल एस इज इक्वल टू डेल क्यू अपॉन टी इज इक्वल टू 0. म्हणजेच काय? एंट्रोपी तुमची काय? 0. चेंज इन एंट्रोपी काय होते तुमची? 0. म्हणजेच काय? S2 मायनस S1 म्हणजे चेंज इन एंट्रोपी ती काय असते? 0 असते. म्हणजेच काय? की रिमेन्स सेम राहते ना एंट्रोपी. ही जेव्हा सेम क्वांटिटी असेल म्हणजे काय 100 मायनस 100 कराल तेव्हा तुम्हाला 0 भेटेल ना. मग काय बोला तुम्ही? रिमेन्स सेम. वेन ए प्रोसेस अंडरगोज ए कम्प्लीट रिव्हर्सिबल सायकल. काय? कम्प्लीट रिव्हर्सिबल सायकल. की पॉईंट काय इथे? सायकल. देन चेंज ऑफ एंट्रोपी विल बी. एंट्रोपी चेंज काय असणार आहे तुमचा? 0 व्हॅल्यू. का? तर जसं मी तुम्हाला सांगितलं एंट्रोपी काय तुमचा पॉईंट फंक्शन आहे, प्रॉपर्टी ऑफ सिस्टम आहे. इथून इथे याल तेव्हा जी इथे एंट्रोपी असेल, इथे आपला टेम्परेचर आणि वर्सेस एंट्रोपी चार्ट आहे. जी इथे एंट्रोपी असेल सेमच असणार आहे, बरोबर की नाही? म्हणजे S1 इज इक्वल टू S1 डॅश असं असणार आहे, बरोबर की नाही? तर मग काय? 0 व्हॅल्यू. चेंज इन एंट्रोपीची व्हॅल्यू काय होईल? 0 व्हॅल्यू होईल. हे लक्षात घ्या. मग याचा आन्सर काय भेटला आपल्याला? 0 व्हॅल्यू. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॅल्यू ऑफ एंट्रोपी. आता हे सगळे थिअरोटिकल क्वेश्चन्स आहेत. हे कसे आहेत? थिअरोटिकल क्वेश्चन्स आहेत. यांना तुम्हाला रट्टा मारायला लागणार आहे, लक्षात ठेवायचे आहेत. नोट डाऊन करून ठेवा आणि रट्टा करा. द व्हॅल्यू ऑफ एंट्रोपी ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज टेकन ॲज 0. काय घ्याल? व्हॅल्यू ॲट 0 डिग्री सेल्सिअस किती घ्याल? एंट्रोपीची 0. ओके. प्रोसेस ऑकर स्पॉन्टेनियसली. स्पॉन्टेनियस म्हणजेच काय? की एकदम अचानक. स्पॉन्टेनियस म्हणजेच काय? अचानक. मग जर एखादी प्रोसेस अचानक होत असेल किंवा स्पॉन्टेनियसली म्हणजे क्विकली होत असेल, स्पॉन्टेनियस क्विकली किंवा अचानक होत असेल, एकदाच आपल्याला डोळ्यासमोर काहीतरी आलं, आपण काय बोलतो त्याला? स्पॉन्टेनियस रिएक्शन. म्हणजे काही विचार न करता होत असेल तर या अशा गोष्टींना आपण स्पॉन्टेनियस बोलतो. मग स्पॉन्टेनियस कुठली जर गोष्ट होत असेल, स्लो नसेल होत, एकदाच होत असेल, तर त्याला काय आपण बोलणार? किती काय होईल? मग इरिव्हर्सिबल प्रोसेस होईल. मग इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण काय लिहिलंय? की डेल एस इज ग्रेटर दॅन डेल क्यू बाय डेल एस इज इक्वल टू डेल क्यू बाय टी इज इक्वल टू डेल क्यू बाय टी इज व्हॉट? ग्रेटर दॅन 0. का असणार आहे? ग्रेटर दॅन 0 असणार आहे. म्हणजेच काय? इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तुमची एंट्रोपी काय होईल? इन्क्रीज होईल. तर याचा आन्सर काय मिळाला तुम्हाला? इन्क्रीजेस. ए प्रोसेस ऑकर स्पॉन्टेनियसली इफ इट्स एंट्रोपी इन्क्रीजेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. वेन टू गॅसेस. आता हा एक थिअरेटिकल क्वेश्चन आहे, मी तुम्हाला आपल्या थिअरीमध्ये कव्हर नाही केलेलं, इथेच मी तुम्हाला सांगतो की याचं नक्की काय आहे ते. वेन टू गॅसेस सडनली मिक्स अप विथ इच अदर द रिझल्टंट एंट्रोपी ऑफ सिस्टीम विल. आता बघा, गॅसेस काय असतात जनरली? गॅसेस कसे असतात? त्यांच्यात मॉलिक्युल्स, लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, खूप रॅन्डमनेस असते. जर तुम्ही 2 गॅसेस मिक्स केले तर त्याची एंट्रोपी काय होईल? इन्क्रीजच होईल, नेहमी इन्क्रीज होईल. लिहून ठेवा की वेन एव्हर 2 गॅसेस आर मिक्स देअर एंट्रोपी ऑलवेज इन्क्रीजेस. हा एक थिअरेटिकल पॉईंट आहे, मी मिस केला लास्टच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगायचं. तर लिहून ठेवा की ऑलवेज इन्क्रीजेस. तर याचा आन्सर काय मिळेल तुम्हाला? ऑलवेज इन्क्रीजेस. आता नेक्स्ट क्वेश्चन. वाईल वर्किंग बिटवीन टेम्परेचर्स 150 केल्विन अँड 300 केल्विन, एंट्रोपी चेंज एक्सपिरियन्स बाय कार्नोट इंजिन ड्युरिंग हीट ॲडिशन इज 1 किलोजूल पर केल्विन. म्हणजेच काय? की तुमची हा तुमचा 300 केल्विनचा सोर्स आहे, हा तुमचा एक हीट इंजिन आहे, हा तुम्हाला काहीतरी वर्क देतोय. ओके, इथून काहीतरी हीट निघते. ओके, Q1 आणि हा तुमचा Q2 हीट ट्रान्सफर होते सिंकला. सिंकचं टेम्परेचर किती आहे? 150 केल्विन. ओके, मग आता बघा किती तुम्हाला काय दिलं आहे की एंट्रोपी चेंज किती होते? 1 किलोजूल पर केल्विन. वर्क प्रोड्यूस फाइंड आउट करायचं आपलं. काय? वर्क डन किंवा वर्क प्रोड्यूस क्वेश्चन मार्क. मग बघा, चेंज इन एंट्रोपी. आता जसं मी तुम्हाला बोललो की एखाद्या सोर्समधून जर हीट बाहेर पडत असेल तर त्याला आपण काय करू? मायनस कन्सिडर करू, बरोबर की ना? मग हा Q1 काय होईल तुमचा? बघा, चेंज इन एंट्रोपी डेल एस. जर तुम्ही सोर्स किंवा सिस्टीम किंवा थर्मल रिझर्वायर पासून जर हीट ट्रान्सफर होत असेल तर तेव्हा आपण कुठला फॉर्म्युला वापरतो? डेल एस इज इक्वल टू डेल क्यू बाय टी वाला फॉर्म्युला, बरोबर की नाही? मग आता हाच मी फॉर्म्युला यूज करतो इथे. डेल एस चेंज इन एंट्रोपी आपल्याला किती दिले? 1 किलोजूल पर केल्विन. ओके, डेल क्यू म्हणजेच काय? मायनस Q1 मी लिहितो इथे अपॉन T1 किती माझा? 300 केल्विन प्लस कुठे हीट इन होतोय म्हणून मी ॲडिशन घेतलं, प्लस Q2 अपॉन 150 केल्विन.
बरोबर. मग आता इथे मी लिहितो, हाच मी कंटिन्यू करतो इथे कंटिन्यू करतो. 1 इज इक्वल टू मायनस Q1 अपॉन 300 प्लस 2Q2. काय केलं मी इथे प्लस इंटू टू केलं, डिनॉमिनेटर सेम केलं. हा 300 इकडे घेऊन जातो मी, मग मला काय मिळेल, इथे मी कंटिन्यू करतो. 300 इंटू 1 इज इक्वल टू मायनस Q1 प्लस 2Q2. ओके. आता इथे आपण अज्युम करतोय की हा Q1 इज इक्वल टू तुमचा Q2 आहे. ओके. मग तुम्हाला काय मिळेल, 300 इज इक्वल टू Q1. बरोबर. मग तुमचा Q1 काय झाला, 300 झाला. आता बघा की एंट्रोपी, आपला एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन कशाने देतात, एफिशियन्सी इज इक्वल टू, आता कार्नॉट हीट इंजिन आहे म्हणजेच काय रिव्हर्सिबल झाला. बरोबर की नाही, कार्नॉट म्हणजेच काय रिव्हर्सिबल. मग रिव्हर्सिबल हीट इंजिनची एफिशियन्सी कशाने देऊ शकतो मी, T1 मायनस T2 अपॉन T1. हे असं केलं तर मला एफिशियन्सी भेटेल 0.5. बरोबर. आता हीच मी इकडे वापरतो, लक्षात घ्या. एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज इक्वल टू वर्क डन अपॉन हीट सप्लाइड. हीट किती सप्लाय केलाय, Q1 हीट सप्लाय केलाय, म्हणजेच काय 0.5 इंटू 300 इज इक्वल टू वर्क डन. बरोबर की नाही. Q1 किती भेटलाय तुम्हाला, Q1 ची व्हॅल्यू किती, 300. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू 150 किलो जूल. हा तुमचा आन्सर, रिक्वायर्ड आन्सर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन ए सराउंडिंग अमाउंट ऑफ इरिव्हर्सिबिलिटी ऑफ ए प्रोसेस अंडरगॉन बाय अ सिस्टम इज डिटरमाइंड बाय. या क्वेश्चन मध्ये थोडीशी ग्लिच आहे. ऑफ ए प्रोसेस हवं इथे, ऑफ ए प्रोसेस एन ए नाही येणार. अंडरगॉन बाय ए सिस्टीम इज डिटरमाइंड बाय. आता बघा इथे इन ए सराउंडिंग एक कन्सिडर केलंय. ही सिस्टीम आहे, ही सराउंडिंग आहे, ह्या सगळ्याला मिळून आपण काय बोलतो, युनिवर्स. बरोबर. आणि आपण काय शिकलोय, एक पॉईंट शिकलोय की एंट्रोपी ऑफ युनिवर्स ऑलवेज इन्क्रीजेस. बरोबर की नाही, एंट्रोपी ऑफ युनिवर्स ऑलवेज इन्क्रीजेस. याला मी असं लिहिलेलं, एंट्रोपी ऑफ आयसोलेटेड सिस्टीम ऑलवेज इन्क्रीजेस. बरोबर की नाही, असं मी नोट डाऊन करून दिलेलं. मग तेच इन ए सराउंडिंग अमाउंट ऑफ इरिव्हर्सिबिलिटी ऑफ ए प्रोसेस अंडरगॉन बाय सिस्टीम. एक सिस्टीम आहे, ती एक प्रोसेस करते, फॉलो करते. मग त्या प्रोसेसमुळे काय इरिव्हर्सिबिलिटी होते, ती कशाने तुम्ही डिटरमाइन कराल, एंट्रोपी इन्क्रीज ऑफ युनिवर्स. कशाने, एंट्रोपी इन्क्रीज ऑफ युनिवर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एंट्रोपी ऑलवेज इन्क्रीजेस फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम अँड व्हेन द इक्विलिब्रियम इज रीच इट इज. आता बघा, आयसोलेटेड सिस्टीमसाठी आपण काय बोलतोय की एंट्रोपी ऑलवेज इन्क्रीज होईल. मग ती नेहमी इन्क्रीज होईल. मग जेव्हा इक्विलिब्रियम येईल तेव्हा ती काय होईल, इन्क्रीज होत की इक्विलिब्रियमला जेव्हा येईल तेव्हा ती काय होईल, मॅक्झिमम होईल. हा पण एक की पॉईंट आहे थिअरीचा की वेनेवर ए आयसोलेटेड सिस्टीम रिचेस इक्विलिब्रियम इट्स एंट्रोपी इज मॅक्झिमम. काय आन्सर येईल याचा, मॅक्झिमम. आता बघा, व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर ऑफ डिक्रीज इन एंट्रोपी. डिक्रीज इन एंट्रोपी म्हणजेच काय की कमीत कमी एंट्रोपी कशाची आहे, जास्तीत जास्त कशाची आहे, ते तुम्हाला सांगायचं इथे. आणि करेक्ट ऑर्डर ऑफ डिक्रीज म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. मग बघा, सॉलिड्स हे सगळं मॉलिक्युलर स्ट्रक्चरमुळे होतं. सॉलिड्समध्ये एंट्रोपी इन्क्रीज खूप कमी असते किंवा डिक्रीज पण कमी असते. म्हणजे एंट्रोपी चेंज इन जनरल कमी असते सॉलिड्समध्ये. ओके. मग सॉलिड्स काय, लेस एंट्रोपी चेंज. ओके. लिक्विड ग्रेटर दॅन सॉलिड म्हणजे एंट्रोपी चेंज इज ग्रेटर दॅन सॉलिड. आणि गॅसेसमध्ये काय, मॅक्झिमम एंट्रोपी चेंज होते. ओके. मग बघा, एंट्रोपी चेंज ऑफ गॅसेस फेज इज मॅक्झिमम. हा झाला मॅक्स, हा झाला तुमचा मिडल, आणि हा झाला लेस. ओके. म्हणजेच काय की एंट्रोपी चेंज इज मॅक्झिमम इन गॅसेस, लिटिल लेस दॅन गॅसेस इन लिक्विड्स अँड लेस दॅन लीस्ट अमंग इन सॉलिड्स. ओके. म्हणजे लीस्ट कशात आहे, तुमच्या सॉलिड्स फेजमध्ये. मग याची करेक्ट ऑर्डर काय झाली की पहिले गॅसेस येईल की गॅसेसची एंट्रोपी चेंज जास्त असणार आहे लिक्विड्सपेक्षा, आणि लिक्विडची कशी असणार आहे, जास्त असणार आहे तुमच्या सॉलिड्सपेक्षा. ओके. एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज ट्रू फॉर एंट्रोपी जनरेशन. आता एंट्रोपी जनरेशन कधी होतं, जेव्हा
वर्क ट्रान्सफर होतो तेव्हा एंट्रोपी जनरेशन होतं, बरोबर की नाही. मग इथे त्याही विचारलंय, हा पण ऍस्पेक्ट मी थिअरीमध्ये नव्हता कव्हर केलाय, हा इथेच मी तुम्हाला सांगतो. हे लक्षात ठेवण्याचे कॉन्सेप्ट आहेत, जास्त काय याच्यात डेरिव्हेशन मध्ये आपल्याला जायचंच नाहीये, म्हणून मी इथे तुम्हाला सांगून देतो. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज ट्रू फॉर एंट्रोपी जनरेशन ऑफ अन इरिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजेच काय म्हणतात की ते दोन्ही एंट्रोपी जनरेशन फॉर अन इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल प्रोसेससाठी काय असणार आहे. तर बघा, पहिला ऑप्शन काय आहे, डेल एस ऑफ इरिव्हर्सिबल एंट्रोपी जनरेशन. इथे एंट्रोपी जनरेशनला त्यांनी डेल एस लिहिलंय. ओके, एंट्रोपी चेंज नाही, लक्षात घ्या. एंट्रोपी जनरेशन ऑफ इरिव्हर्सिबल इज लेस देन रिव्हर्सिबल. नाही, हे तर चुकीचं आहे, बरोबर का. इरिव्हर्सिबिलिटी कुठे जास्त असणार आहे, तुमच्या इरिव्हर्सिबल सायकलमध्ये जास्त असणार आहेत. डेल एस ऑफ इरिव्हर्सिबल इज ग्रेटर दॅन डेल एस ऑफ रिव्हर्सिबल. हां, हे बरोबर असू शकतं. बाकीचे ऑप्शन चेक करू. डेल एस ऑफ इरिव्हर्सिबल इज इक्वल टू डेल एस ऑफ रिव्हर्सिबल. नाही, हे तर चुकीचं आहे. डेल एस ऑफ इरिव्हर्सिबल सायकल इज इक्वल टू डेल एस ऑफ रिव्हर्सिबल सायकल इज इक्वल टू 0. नाही, एंट्रोपी जनरेशन 0 नाही होऊ शकत. ओके, मग काय येईल आपला इथं आन्सर की डेल एस ऑफ इरिव्हर्सिबल इज ग्रेटर दॅन डेल एस ऑफ रिव्हर्सिबल. ओके, नेक्स्ट बघूयात. इफ एंट्रोपी ऑफ युनिवर्स डिक्रीजेस व्हॉट दिस डेपिक्स अबाउट द नेचर ऑफ प्रोसेस. आता मी तुम्हाला काय लिहून दिलेला की जर युनिवर्स आहे, युनिवर्स म्हणजेच काय, आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीमचा काय, एंट्रोपी ऑलवेज इन्क्रीजेस. एंट्रोपी ऑलवेज इन्क्रीजेस म्हणजेच काय, कोणतीही प्रोसेस असू दे, रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल, काही फरक पडत नाही, एंट्रोपी काय होणार, ऑलवेज इन्क्रीज होणार, बरोबर आहे की नाही. तर मग या प्रोसेसमध्ये ते काय बोलतात की युनिवर्सची डिक्रीज होते, पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल. मग काय बोलू, ही प्रोसेस कशी आहे, इम्पॉसिबल प्रोसेस. ओके, मग रिक्वायर्ड आन्सर काय आला, आपली इम्पॉसिबल प्रोसेस. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा एक न्यूमरिकल आहे. तर इथे काय दिलं त्यांनी आपल्याला, एंट्रोपी चेंज इज 0.08 किलोजूल पर केल्विन फॉर फ्लोईंग वॉटर. आता वॉटर म्हणजेच काय आला, इनकम्प्रेसिबल फ्लुइड झाला. ओके, मग आपण इनकम्प्रेसिबल फ्लुइडसाठी आपण काय लिहिलंय की डेल एस इज इक्वल टू MC ln ऑफ T2 अपॉन T1, बरोबर की नाही. हाच आपण लिहिलेला ना. तर मग डेल एस म्हणजेच काय, चेंज इन एंट्रोपी, ती किती दिली आपल्याला इथे, सॉरी आपल्याला दिले व्हॅल्यू 0.08. ओके, मास किती दिला त्यांनी, मास दिलाय का त्यांनी आपल्याला, नाही दिला. एम तर नाही माहिती आपल्याला, मग 1 कन्सिडर करू, मास नाही दिला तर. ओके, 1 कन्सिडर केलं. CP, आता बघा, C ऑफ वॉटर इज 4.18 किलोजूल पर kg केल्विन. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा फॉर वॉटर. ओके, वॉटरसाठी काय आहे, सीची व्हॅल्यू 4.18. हा मी इथे घेतला 4.18 इंटू ln ऑफ T2 अपॉन T1. ओके, आता याची व्हॅल्यू तुम्ही मला फाइंड आउट करू सांगा, T2ची व्हॅल्यू काय असणार आहे. या व्हॅल्यूज कशा असल्यात पाहिजे तुमच्या, केल्विनमध्ये. कशा असल्या पाहिजेत, केल्विनमध्ये. आता इथे राईज फ्रॉम T डिग्री सेल्सिअस टू 40 डिग्री सेल्सिअस, बरोबर. मग हा काय झाला तुमचा इनिशियल, हा इनिशियल, ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. आणि ही फायनल किती आहे तुमची, 40 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय, 313 केल्विन. ओके, बरोबर की नाही. मग आता ही तुम्हाला T1ची व्हॅल्यू मला तुम्ही इथे फाइंड आउट करून सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला तुमची व्हॅल्यू काय आहे ते. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. विच इक्वेशन क्लिअरली डिफाइन्स एंट्रोपी चेंज ड्युरिंग कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस फॉर अ सिस्टम विथ m kg ऑफ गॅस ॲट प्रेशर P1, वॉल्यूम V1, टेम्परेचर T1 अँड एंट्रोपी S1 when heated to state points of pressure P2, volume V2, टेम्परेचर T2 and entropy S2. आता बघा, गॅससाठी मग आपण गॅससाठी काय लिहिलेलं, फॉर गॅस चेंज इन एंट्रोपी म्हणजे S2 मायनस S1 इज नथिंग बट MCP ln ऑफ T2 अपॉन T1 मायनस MR ln P2 अपॉन P1. प्रोसेस कशी आहे, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस म्हणजेच काय, P2 इज इक्वल टू P1. हा परत आपला काय झाला, 0 झाला. मग आपल्याला काय भेटेल, S2 मायनस S1 इज इक्वल टू MCP ln ऑफ T2 अपॉन T1. कुठला ऑप्शन आहे, MCP ln ऑफ T2 अपॉन T1. ऑप्शन बी इज अवर राईट आन्सर. आलं लक्षात, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द प्रॉपर्टी ऑफ वर्किंग सबस्टेन्स विच चेंजेस ॲज हीट इज सप्लाइड टू वर्किंग फ्लुइड इन अ रिव्हर्सिबल मॅनर इज नोन ॲज डॅश. आता बघा, आता इथे तुम्हाला डाऊट येतील की याचा आन्सर इंटरनल एनर्जी आहे की एंट्रोपी आहे. तर बघा, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आपण काय करतो, हीट सप्लाय करतो किंवा हीट रिजेक्ट करतो.
हीट इन होते म्हणजेच काय हीट ॲड करतो और क्यू रिमूव्ह करतो बरोबर. पण इथे काय टेम्परेचर कॉन्स्टंट राहतो. काय होतो टेम्परेचर कॉन्स्टंट राहतो. मग जर टेम्परेचर कॉन्स्टंट असला तर आपली इंटरनल एनर्जी चेंज होईल का? नाही होणार. इंटरनल एनर्जी डझंट चेंजेस बरोबर की नाही. मग हा ईच प्रोसेससाठी पॉसिबल आहे का की इंटरनल एनर्जी म्हणजे जे आपण हीट सप्लाय करतो त्यामुळे इंटरनल एनर्जी चेंज होईल ही ईच अँड एव्हरी प्रोसेससाठी पॉसिबल आहे का? नाही. आयसोथर्मल प्रोसेस एक्सेप्शन आहे. म्हणून काय की चेंज इन एंट्रोपी डिपेंड्स अपॉन चेंज इन हीट म्हणजेच काय हीट ॲड करतं किंवा रिजेक्ट करतं यावर काय डिपेंड करतं फक्त तुमचा एंट्रोपी डिपेंड करतं फॉर ईच प्रोसेस. कोणतीही प्रोसेस असू दे जर तुम्ही हीट ॲड करताय तर त्याची एंट्रोपी चेंज होणार. मग इथे करेक्ट आन्सर काय होईल आपला की जी काय प्रॉपर्टी जी चेंज होते हीट सप्लायमुळे ती काय होईल तुमची एंट्रोपी होईल. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात प्युअर सबस्टन्स म्हणजेच काय आणि त्या रिलेटेड क्वेश्चन्स. प्युअर सबस्टन्सचे क्वेश्चन्स डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड नाही म्हणता येणार थिअरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत की जे व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायला लागतील त्याच्या रिलेटेड आणि ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. तर आपण आतापर्यंत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, बेसिक्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, एंट्रोपीचा कॉन्सेप्ट हे सगळं कव्हर केलेलं आहे. तर हे तुम्ही नीट रिवाइज करा. याच्या रिलेटेड क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करा आणि काही अडलं किंवा काही क्वेरीज असतील किंवा काही सजेशन असतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा.